गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. नमस्कार. आज आम्ही एका खास पर्सनॅलिटीशी संवाद साधणार आहोत. या पर्सनॅलिटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्तीनं एक असं पुस्तक लिहिलं आहे, एक असं संशोधनापर पुस्तक लिहिलं आहे, ज्या पुस्तकातून खऱ्या अर्थाने दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांची ओळख या गोव्याला आणि समस्त लोकांना झाली आहे. आजच्या आपल्या या संवादाचे प्रमुख पाहुणे आहेत प्रोफेसर पराग परब. प्रोफेसर पराग परब हे गोवा विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्रीमध्ये ॲसोसिएट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. इंडियाज फर्स्ट डेमोक्रेटिक रिव्होल्यूशन दयानंद बांदोडकर अँड राईज ऑफ बहुजन समाज ऑफ गोवा या पुस्तकानं फार मोठी एक क्रांती गोव्यात केली. खूप वर्षानंतर अशा पद्धतीचं सखोल संशोधन आणि सखोल अभ्यास करून पुस्तक लिहिण्याचं कार्य हे प्रोफेसर पराग परब यांनी केलं आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्तानं आज आम्ही सरांसोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. भाऊसाहेब बांदोडकर, गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर एवढीच काय ती ओळख आतापर्यंत गोव्याच्या या युवा पिढीला किंवा गोव्याच्या लोकांना झालेली आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांचं कार्य आणि काम फार मोठं आहे, परंतु त्यांच्या कार्याच्या आणि कामाबद्दलची लिखाण किंवा माहिती हे नव्या पिढीपर्यंत अजूनपर्यंत पोचलेलं नाही. आपल्या पुस्तकाने ती कमी भरून निघालेली आहे, परंतु खरं म्हणजे आता ते पुस्तकही अवेलेबल नाही. म्हणजे पुस्तकाच्या सगळ्या प्रती विकल्या गेलेल्या आहेत. ते पुस्तकाच्या परत दुसरी आवृत्ती येणं गरजेचं आहे. असं काय घडलं? कारण गोव्यात खूप मोठे लेखक होऊन गेले, खूप संशोधक होऊन गेले, परंतु कुणालाही भाऊसाहेब बांदोडकरांवरती लिहिण्याची इच्छा झालेली नाही किंवा त्यांनी लिहिलेलं नाही. तुम्हाला जसं का वाटलं की भाऊसाहेब बांदोडकरांवरती लिहावं आणि हा विषय तुम्ही नेमका का निवडला? पयले सुवातेर आमी जेन्ना भारत राज्य पळयता आनी इकनॉमीक डेव्हलपमेंट आनी वेरियस इंडिकेटर्स पळयता, इकनॉमीक डेव्हलपमेंट्स, हेल्थ म्हण, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. सो एट वेरियस पॉयंट्स गोवा सदांच फुडें आसता आनी हे रेटिंग्स फॉर द लास्ट 20 years स्टार्ट जाल्या. सो बेजिकली आमी जेन्ना पळय हे पळयता रेटिंग्स बीन मेळटा, आमकां अशें दिसता की हे सगळें इट्स पॉसिबल ओन्ली बिकॉज ऑफ द लास्ट 20 years. अशें सगळ्यांक दिसता, न्यूजपेपरूय तशेंच कॅरी करता. ती एक बाजू जाली. दुसरी बाजू म्हणल्यार कितें जाता, जेन्ना आमी इंडिया पळयता आनी नो इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅनिंग पळयता, तेन्ना आमी सदांच व्हड राज्य आसा तांचेर कॉन्सन्ट्रेट करता आनी बारीक राज्य जी पळय आसा तांच्यांनी कितलेंय बरें करूं मागीर ते इम्पॉर्टन्स येना किंवा तांकां स्पेशल केस म्हणटा की ल्हान राज्य आसा म्हणून हें सगळें पॉसिबल जालें. सो हांव जेन्ना पळय ह्यो दोन बाजू पळयतालो की गोंयांत ही सगळी आतां डेव्हलपमेंट जाल्या बेजिकली इन टर्म्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट, आनी सेकेंडली म्हटल्यार की गोंय हें ल्हान राज्य जें इतलें सगळें ह्या 50 वर्सां भितर करूं शकलें. सो तें हांव पळयता आसतना म्हाका एक कळून आयलें की गोंयाची जी पळय सुरवात जाली 1961 गोंय लिबरेट जालें आनी 1963 फर्स्ट नॉन काँग्रेस गव्हर्मेंट जालो आफ्टर केरळान 1957 जाली, जाका व्हड हिस्ट्री आशिल्ली. कम्युनिस्ट पार्टीचो मुवमेंट आशिल्लो थंय सिन्स 1920s एंड ऑल, वीच इवेंच्युअली लेड टू द फॉर्मेशन ऑफ कम्युनिस्ट गव्हर्मेंट, सेकंड कम्युनिस्ट गव्हर्मेंट इलेक्टेड डेमोक्रेटिकली इन द वर्ल्ड. पूण गोंयान बाबतीन कितें जालें की एक 1963 इलेक्शन 6 म्हयन्या पयलीं एक पार्टी फॉर्म जाता, जे पार्टीक कोण केन्ना वळखना आनी ते पार्टीचें नेतृत्व एक असो लिडर करता जो बाय 50s एक प्रॉमिनंट पर्सन म्हणून गोंय वळखताले आनी बेजिकली बारीक समाज वळखतालो. आनी बाय 1950s प्रॉमिनंट मायन ओनर आशिल्लो. आनी मेन म्हणजे कशें आसा की पयसो सगळ्यांच कडेन आसता पूण तें दातृत्व आसना. आनी 1950s दयानंद बांदोडकर आमकां दिसून येता कांय एम्बिशन ना, पॉलिटिकल फुडें कांय पॉलिटिक्सान वतलो कांय ना, तेंय ना, फॅमिली बॅकग्रावंड तशें कांय ना.
आनी अशें आसतना की एक लोअर कास्ट मनीस म्हणटा पळय आमी जाचे कडेन पयसो आसा तो सगळो पयसो आपूण तो मोबिलायज करता, लोकांक बरोबर घेता, स्कॉलरशिप्स दिता, फुडें हाडटा, वेगवेगळ्या कार्या खातीर शिक्षणाकूच न्ही, शिक्षणाच्या भायर आनी कितल्याक गोंया भायर खूब डोनेशन्स दिता. सो ह्या सगळ्यांचो खंय ना खंय म्हाका हें जावपाक लागलें जेन्ना गोंय पळयतालो तेन्ना. आनी त्या खातीर म्हाका अशें दिसलें की नो आय नीड टू वर्क ऑन दीस, आय नीड टू लूक एट वाय दीस इज हॅपनिंग टू गोवा. आनी नो बेजिकली बूक जरी बांदोडकराचेर आसा, बेजिकली तांची बायोग्राफी तशी म्हटली जाल्यार 1 पेजाचीच आसा. सो बेजिकली बुकाचो स्ट्रक्चर कितें की गोंय हे ताज्या मार्फतांतल्यान पळोवपाचो एक प्रयत्न जाला की गोंय कशें आशिल्लें पयलीं पोर्तुगीज टायमार, समाज वेवस्था कशी आशिल्ली, समाज कशे घडटाले, वेगवेगळ्यो जाती आसा गोंयान, वेगवेगळे समाज आसा ते आपल्याक कशे वेगळेपणान फुडें व्हरताले आनी हाजो इम्पॅक्ट मागीर पॉलिटिक्सान कसो जाता आनी पोर्चुगीजाचो इम्पॅक्ट कसो. आनी दुसरी गजाल म्हणजे आमी नॉर्मली गोंय पळयता तेन्ना आमी कशें पळयता की गोंय म्हणजे पोर्तुगीज. ही एक्चुली आमची चुकीची कल्पना. कित्याक हांव म्हणटा की गोंय पोर्तुगीजा पेक्षा ब्रिटिशांचे चड गोंयाचेर इन्फ्लुयन्स जालो सिन्स 19th सेंचुरी. कित्याक 1878 आमी एंग्लो पोर्चुगीज ट्रिटी सायन केली आनी तेन्नाच्यान मागीर सगळे आमचो अबकारी लॉ म्हण, करन्सी म्हण, MPTची रेल्वे लायन्स म्हण खूब गजाली इनफॅक्ट आमी ब्रिटिशांचेरूच अवलंबून आशिल्ले बेजिकली फूड सप्लाय आनी हें. सो गोंय जेन्ना आमी घडलें म्हणटा जावं गोंयाचेर युरोपियन इन्फ्लुयन्स आसा, पोर्चुगीजा परस ब्रिटिशांचो चड आसा. कित्याक आमचें गोंय चड घडलां ब्रिटीश बॉम्बेन घडलां. आमचे चडशे समाज गोंयान कांय काम नाशिल्ले, उद्योग नाशिल्ले. पोर्चुगीज पळोवंक गेल्यार तसो एक सामको बारीक राज्य, गरीब राज्य. ब्रिटिशांक पळयत जाल्यार कॅपिटलिस्ट राज्य. जाणें हांव कोलोनियलिजम जस्टिफाय करना, पूण आमी जेन्ना कंपेर करता ब्रिटीश कोलोनियलिजम आनी पोर्चुगीज कोलोनियलिजम, ब्रिटीश कोलोनियलिजमान खूब कशें दिवन गेल्या इंडियेक. एक म्हणल्यार इंग्लीश स्कूल्स जी स्प्रेड जाली, पोर्चुगीजान तशें स्कुलिंगाचें कांयच करूं ना व्हड. दुसरी गजाल म्हटल्यार सिटीज आयल्यो, आर्मीन एम्प्लॉयमेंट केलें, रेल्वे लायन लेआउट जाली. सो ह्या गजाली खातीर कितें जावपाक लागलें आनी इव्हेंच्युअली मिल्स येवपाक लागल्यो, गिरणी म्हणटा पळय आमी तश्यो. मुंबय एंटायरली केम अप विथ मिल्स ओन्ली न्ही. सो ह्या खातीर कितें जावपाक लागलें की बारीक समाजाचे लोक आशिल्ले पळय ते सगळे मुंबयन वचपाक लागले आनी थंय तांची इनसेक्युरिटी, हांगाय तशें कांय जायना. त्या खातीर मागीर ते समाज एकठांय जावपाक लागले, वेगवेगळे ऑर्गनायझेशन सेटअप करपाक लागले, नेटवर्क्स बिल्डअप जावपाक लागले आनी ह्या नेटवर्काची बाजू म्हणजे की इव्हेंच्युअली हे नेटवर्क्स गोंयान एक्सटेंड जाले. सो थंयच्यान कशें आहा की सगळेच बारीक समाजाचे लोक एक धडपड आशिल्ली आनी ती धडपड मागीर इव्हेंच्युअली दयानंद बांदोडकराक कनेक्ट जाता. ते 1950s मेजर पेट्रन म्हणून इमर्ज जाता, जे स्कॉलरशिप्स म्हणा, एज्युकेशना खातीर म्हणा, स्कूल्स म्हणा. आनी इनफॅक्ट म्हाका तशें रेफरन्स मेळटा 1930s ते ऑलमोस्ट इनवॉल्व आसा. पणजेन सार्वजनीक सत्यनारायण जाता, मागीर सार्वजनीक गणेश उत्सव जाता 5-6 दिसाचो. तो पयलीं भितरल्या भितरूच बडयताले पूण मागीर ते डायरेक्ट व्हरता, मिरवणूक काडटा आनी 5-5 दिसाचे ते गणेश उत्सव आनी 5 दिसा वेगवेगळे प्रोग्राम. प्रॉमिनंट इंटलेक्च्युअल्स हाडटाले, थंय उलयताले आनी थंय म्हाका बांदोडकर एक इम्पॉर्टंट वॉलंटियर जो काम करता ते दिसून येता. सो बेजिकली तांचे हे कार्य आसा पळय ते पणजेच्यानूच स्टार्ट जालें, सामाजीक हातूंनी इनवॉल्व जाले ते, बारीक लोकां कडेन कॉन्टेक्ट आयलो, ग्रॅज्युअली मागीर ते फ्रिडम मुवमेंटान कोण आसा तांकांय सपोर्ट करपाक लागले आनी मेन म्हटल्यार कोणाक अशें हें करूं ना ताणें, धर्म आनी जात तशी बेजिकली करूं ना. गोमंतक मराठाची जेन्ना स्कॉलरशीप आयली ताणें पयली स्कॉलरशीप स्वताच भंडारी समाजाच्या एका भुरग्याक दिली. सो ते समथींग वॉज व्हेरी डिफरंट तशें पळोवंक गेल्यार. सो हे सगळे जेन्ना पळय पळयता तेन्ना मागीर हांवें बुक्स पळयली बाकीची कशी आसा ती बेजिकली कशी नॅरेटिव्स आसा, अशें अशें जालें आनी अशें अशें घडलें. सो
आनी म्हजो इज एंटायरली एकेडमीक वर्क, मराठीनूय ट्रान्सलेट जाला, पूण एकेडमीक वर्क आसल्या कारणान ताका सर्टन बंधनां येता. आमकां खूब रेफरन्सीस दिवचे पडटा, सो ते लागून उरता. लँग्वेज वेगळी आसता, सो पॉप्युलर रिडींग ऑर कॉफी टेबल बूक न्ही, पूण तरीय आसतना बूक इतलो बरे भशेन हें जालो, सगळ्याक रिव्यू जाले, 2 फावटी रिप्रिंट जावन गेलो आनी मराठीनूय ट्रान्सलेट जावन ऑलमोस्ट 3,000 to 4,000 कॉपीज गेल्यो. सो बरें दिसता. नाही, तेच म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री. हा शालेय पाठ्यक्रमात एक धडा आहे, त्याच्यातनं सगळ्यांना कळतं की बाबा गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कोण, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर. एवढ्यापुरतीच ही माहिती, ही अनेक जणांना एवढ्यापुरतीच माहिती कळते. परंतु जसं आताच सरांनी सांगितलं की 1961 साली गोवा मुक्त झाला पोर्तुगीजांच्या राजवटीतून आणि 1963 साली गोव्यात पहिल्यांदा विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळेला देशभर एक केरळ राज्य वगळता संपूर्ण देशभर काँग्रेसची सत्ता होती आणि 1963 साली जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या त्या निवडणुकाच्या पूर्वी 5-6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणून एक पक्ष स्थापन होतो आणि या पक्षाचं नेतृत्व भाऊसाहेब बांदोडकरांकडे येतं आणि हा पक्ष थेट सत्तेवरती येतो. दुसरी गोष्ट, युनायटेड गोवन्स म्हणून दुसरा पक्ष होतो, त्या पक्षाची स्थापना देखील 3 महिने अगोदर होते आणि तो पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष बनतो. आणि ज्या काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी दिल्लीतनं सगळे मोठमोठे नेते येतात, ज्या काँग्रेसची उमेदवारी मोठमोठ्या स्वतंत्र सैनिकांना मिळते, म्हणजे ज्या स्वतंत्र सैनिकांनी गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला होता त्या स्वतंत्र सैनिकांना, अनेक स्वतंत्र सैनिकांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. एवढं करून एकही काँग्रेसचा आमदार गोव्यात निवडून येत नाही. हा विषय एवढ्यापुरतीच नाही आहे, तर सरांच्या पुस्तकातनं आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की भाऊसाहेब बांदोडकर जिवंत असेपर्यंत काँग्रेसचा एकही आमदार गोवा विधानसभेत पोहोचू शकला नाही. म्हणजे जवळजवळ 9 वर्षापेक्षा जास्त काळ भाऊसाहेब बांदोडकर हे मुख्यमंत्री राहिले आणि या संपूर्ण कार्यकाळात गोव्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून येऊ शकत नाही. हा काय चमत्कार होता आणि हे असं कसं काय घडू शकतं. म्हणजे पूर्ण देशात काँग्रेस सत्ता, काँग्रेसचं राज्य आहे आणि गोव्यात मात्र काँग्रेसला लोक पसंती देत नाहीत. आता जसं सरांनी सांगितलं की भाऊसाहेब बांदोडकर हे एका सामान्य छोट्या समाजातनं उभारी घेतलेलं एक नेतृत्व आहे. निवडणूक म्हणजे पैसा आला, निवडणूक म्हणजे सामान्य लोकांवरती प्रभाव आला, या सगळ्या गोष्टी धुडकावून लोकांनी भाऊसाहेब बांदोडकरांना आपली पसंती देणं, हा जो सामाजिक क्रांतीचा जो भाग आहे, म्हणजे त्याला प्रचंड एक विचार लागतो की आता आपण बघतो सध्याच्या काळात ज्याच्याकडे पैसा आहे तो सत्ता उपभोगतो. आता तर आपल्याकडे शिक्षण आहे, आता तर आपली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे, भरभक्कम आहे. असं असूनही लोक पैशाच्या आमिषांना बळी पडतात आणि राजकारणात लोक मतं देतात. त्यावेळेला तो जो घटक आहे, सामान्य घटक ज्याला आपण म्हणतो, त्या घटकाकडे शिक्षण नव्हतं, त्या घटकाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. एवढं करूनही ते पैशांच्या आमिषाला बळी गेले नाहीत, सामाजिक आमिषांना बळी गेले नाहीत आणि त्यांनी भाऊसाहेब बांदोडकरांवरती विश्वास ठेवला. हा जो प्रचंड आक्रोश किंवा हा जो प्रचंड मानसिक जे काय संघर्ष त्यांच्या त्या एकूण घटनाक्रमातनं दिसतो, तुमच्या अभ्यासात असं का आढळून आलं की लोकांनी भाऊसाहेब बांदोडकरांचं नेतृत्व कुठल्या विचारानं स्वीकारलं आणि भाऊसाहेब बांदोडकर असेपर्यंत काँग्रेसला गोवा विधानसभेत प्रवेश मिळाला नाही. म्हणजे हा एवढा चमत्कार घडण्याचं नेमकं काय त्यावेळची सामाजिक परिस्थिती होती? त्या खातीर एक्चुअली खूब कारणां आसा. कारणां वेगवेगळी दिवं शकता. एक म्हणल्यार काँग्रेस पार्टी कडल्यानूच घेवया. काँग्रेस पार्टी त्या टायमार आमी कशें म्हणटाले, रजनी कोठारीन एक टर्म कॉइन केल्लो काँग्रेस सिस्टम. आनी काँग्रेस पार्टीची सदांच परंपरा कशी आसा की ते जेन्ना इलेक्शन लढल्या तेन्ना ते सदांच डॉमिनंट कास्ट आसा पळय, जे पावरफूल कास्ट आसा, एलीट आसा पळय, तांकांच बरोबर घेवन फुडें गव्हर्मेंट्स फॉर्म केला. आनी गोंयानूय तीच परंपरा तांच्यांनी ती कंटिन्यू केली. सो 1963 जेन्ना पळय इलेक्शन जावपाचें आसल्यान तांच्यांनी जे कॅन्डिडेट्स अनावन्स केले, त्या कॅन्डिडेट्सा भितर आमकां 2 इम्पॉर्टंट फिचर्स दिसले. एक म्हणल्यार मॅक्झिमम फ्रिडम फायटर्स आशिल्ले
आनी दुसरे हातून अशें आशिल्ले जे खूब पयशाकार आशिल्ले, थोडे अशे आशिल्ले जे प्रो पोर्चुगीज म्हणजे पोर्चुगीज गव्हर्मेंटा कडेन क्लोज आशिल्ले. आनी खूब जाणांनी कितें केलें की काँग्रेस पार्टी इनफॅक्ट इलेक्शना पयलीं काँग्रेस पार्टीचे काँग्रेस मंडल इलेक्शन आसलें. काँग्रेस पार्टी वॉज द फर्स्ट पार्टी टू कम टू गोवा. बाकीच्यो पार्टी सगळ्यो नवीन जाल्यो तशें म्हणल्यार. सो फॉर्मल हातून इलेक्शन जालें, काँग्रेस मंडळ जालें, 40,000 मेंबर मेळ्ळे तांकां एका म्हयन्यान. त्या इलेक्शनाकूय मॅस जाले कित्याक खूब एक्युजेशन जाले आनी फ्रिडम फायटर्स आशिल्ले आनी बाकीचे आशिल्ले सगळ्यांक ती पार्टी कॅप्चर करून आपले वर्चस्व करपा जाय आशिल्ले आनी सगळे कॉन्फिडंट आशिल्ले की नेहरू काँग्रेस पार्टी आमी डेफिनेटली निवडून येतले म्हणून. सो ती एक बाजू जाली. सो काँग्रेस वॉज एन्टायरली एलिटिस्ट, बारीक मनशाक तांच्यांनी पळोवना. इनफॅक्ट 1963चे इलेक्शन जावच्या पयलीं ऑक्टोबर 1962 पंचायत इलेक्शन जाता. आनी ह्या दोनी इलेक्शनांची एक इंट्रस्टींग गजाल म्हटल्यार बारीक लोकान टील 1962 मत म्हणटा ते केन्नाच करूं नासले. मत म्हणटा ते केन्ना मारूंक नाशिल्ले. सो 1820s गोंयान ही मताची परंपरा आसा. कॉन्स्टिट्युशनल मोनार्की सेटअप जाल्ली पोर्तुगलान 1820s. सो तेन्नाच्यान वोटींग रायट्स गोंयांक आशिल्ले. सो ते वोटींग रायट्स पळयत जाल्यार मेजॉरिटी हिंदूज केन्ना वोटींग रायट मेळूना. तातून कॅथलिक्स प्रॉमिनंट आसा ते कंटेस्ट करताले आनी हिंदू जे प्रॉमिनंट कास्ट आसा जातून GSP आसा आनी बाकीचे एक दोन समाजातले नांवां मेळटा की ते मतदान करताले. सो ते म्हणजे बेजिकली युनिवर्सल फ्रँचायज नाशिल्ली. एक म्हणल्यार टॅक्साचें बंधन आसतालें, भाशेचें बंधन आसतालें, पयलीं प्रॉपर्टीचें आसतालें. सो ह्या खातीर बारीक समाजाक केन्ना वोटिंगाचे अणभवूच नाशिल्लो. म्हणजे मतदान ते कांयच पळोवना. पंचायत इलेक्शन जालें तेन्ना कितें जालें, काँग्रेसीक कांयच इंट्रस्ट नाशिल्लें. काँग्रेसीन गांवा कडेन केन्नाच पळोवपाचें हें करूं ना. वेरज MGन आपली बेजूच गांव धरून केलो. आनी तांकां चडशे जाणांक कितें आशिल्लें की 1963 इलेक्शन येता, पंचायत आमकां कित्याक जाय, तांचें तें लक्ष आशिल्लें. सो 1962 कितें जालें, जरी पंचायत इलेक्शन जालें पूण भाटकार खंय रावलो थंय मुणकारान ताका केन्नाच ओपोज करूं ना. सो त्या इलेक्शनाक आमकां अशें दिसूंक येता की बारीक समाज येता ना अशें न्ही, पूण बेजिकली खंय खंय प्रॉमिनंट आनी जे इन्फ्लुएन्शियल आनी डॉमिनंट क्लासीस किंवा पर्सन्स आशिल्ले तेच निवडून आयले. सो हातूनय कशें जालें की जरी पयले फावट बारीक लोक मतदान करता तशें तांकां चॉयस नाशिल्लो डायरेक्ट वचून मतदान करपाचें. सो तो एक लिमिटेशन आशिल्लो. 1963चे इलेक्शन पळयता आसतना खूब वेगवेगळ्यो बाजू आमकां दिसून येता. एक म्हणल्यार काँग्रेस कॉन्फिडंट, चडश्यो टिकेटी सारस्वतांक दिल्ल्यो, फ्रिडम फायटर्स आशिल्ले, प्रॉमिनंट म्हणजे GCCIचे प्रेजिडेंट आशिल्ले, म्हणजे बीग नेम्स आशिल्ले तशें पळोवंक गेल्यार. वेरेज दुसरी बाजू कितें जाली, जेन्ना MGP पार्टी फॉर्म जाली, दयानंद बांदोडकर ताजी लीड करपा लागले, ते सदांच लँड रिफॉर्म्स एम्फसायज करताले. अशें न्ही की बाकीचे करिनासले. इनफॅक्ट आझाद गोमंतक दल म्हणा, नॅशनल काँग्रेस म्हणा, तांच्या मॅनिफेस्टोन सदांच लँड रिफॉर्म्स म्हणून आसा वाक्य, पूण तो केन्नाच लोकां पर्यंत पावना. शेतकरी इतली कॉन्फरन्सां जाली 1960, इमिजिएटली आफ्टर लिबरेशन काँग्रेसीन प्रयत्न केलो की फार्मर्सां कडेन वतले, पूण ते केन्नाच गांवांत वचूना. लिडर आयलो, पणजेन उलयलो आनी गेलो. सो हो एक मेजर प्रॉब्लम आशिल्लो. बारीक समाजाक कोण पळयनाशिल्लो आनी मुणकार इशू आशिल्ले, लँड रिलेटेड इश्यूज आशिल्ले, एज्युकेशन म्हूण पोर्चुगीजान मराठीक केन्ना इम्पॉर्टन्स दिवना. ज्यो ज्यो थोडी स्कूल जाली ती प्रायवेट एफर्टान जाली, पूण थंय खूब बंधनां आशिल्ली जातून ओपनली बारीक समाजाक वचूंक मेळूना. तांच्यांनी प्रयत्न केलो स्कुलां सेटअप करपाक, पूण ती इमिजिएटली बंद पडली. अशें न्ही की तांच्यांनी केन्नाच करूं ना, तांच्यांनी खूब प्रयत्न केलो, पूण थोडीच मोजकीच ताजेर हांव काम करता आतां. सो मोजकीच स्कुलां फुडें चल्लीं, पूण बेजिकली खूब लिमिटेशन आशिल्ले. तातूंतल्यान धडपडत हे समाज आपले कार्य करताले, बारीक लोक एकठांय जाताले, स्कुलां लायब्ररी सेटअप करताले, स्कुलां सेटअप कर, व्याख्यानां हें करताले आनी हे कशें जे शिकून आशिल्ले करताले. म्हणजे तांचे कडेन आमकां ती धडपड दिसता की
की आपली कम्युनिटी फुडें वचपाक जाय, आमचे लोक सगळे फुडें वचपाक जाय, आमकां पयलीं पासून शिक्षण ना कांय ना, आनी हे सगळे धडपडीक न्ही तांकां आदार मेळ्ळो म्हणटा तो दयानंद बांदोडकराचो. सो 1950s तो तांकां मेजर पेट्रन म्हणून अशें येता. सो ही एक व्हेरी इम्पॉर्टंट डे, कित्याक आनी एमजीची सबंद कारकीर्द पळय बांदोडकराच्या टायमार ताणें जो दवरलो तोच निवडून आयलो. ताज्या अगेन जो पळय गेलो तो केन्नाच निवडून येवना. आणि आणखी म्हणजे आता सरांनी उल्लेख केला म्हणूनच सांगतो की ज्या व्यक्तीने भाऊसाहेब बांदोडकरांच्या विरोधात बंड केलं ती व्यक्ती राजकारणातनं हद्दपार झाली. म्हणजे एवढी दहशत आणि एवढं वर्चस्व त्यांचं राजकारणात होतं की कुठल्याही व्यक्तीनं त्यांच्या विरोधात, म्हणजे आता समजा एका निवडणुकीत एक आमदार निवडून आला, त्यांनी बंड करून दुसऱ्या निवडणुकीत भाऊसाहेब बांदोडकरांच्या विरोधात निवडणूक लढवली तर त्याचं अनामत जप्त होईपर्यंत ही परिस्थिती, म्हणजे एवढा दबदबा एवढं वर्चस्व हे भाऊसाहेबांचं होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सर मला या ठिकाणी तुम्हाला विचारायची आहे, एक म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना. म्हणजे तुम्ही म्हणत होता काळणे ना, आणि एकच सांगतो, काळणे म्हणजे ही जाली सोशल बाजू, जे सगळे हे जाले. आनी एक व्हेरी इंट्रस्टिंग बांदोडकराचें सांगचें म्हटल्यार आतां पॉलिटिक्स म्हणजे कशें सगळे पयशे करपाचे चिंतता आनी प्रत्येकाक टिकेट जाय, प्रत्येकाक निवडून येवंक जाय. हे काँग्रेसीनूय धडपड चलताली, युजीनूय चलताली, फ्रेंच पॉप्युलर म्हणून आशिल्ली तेय पार्टीन चलताली, प्रजा सोशलिस्ट पार्टी आशिल्ली त्या पार्टीन चलताली. पूण इंट्रस्टिंगली बांदोडकराचें कितें जाता, 1963 लोकसभा इलेक्शन जावपाक आसता. पणजे पार्टीन ताका कंटेस्ट कर सांगिल्लो, सगळें जाल्लें, पूण ताका अलायन्स प्रजा सोशलिस्ट पार्टी कडेन करपाचें आशिल्लें. आनी प्रजा सोशलिस्ट पार्टीन ऑलरेडी 14 कॅन्डिडेट आपले अनावन्स केल्ले, सगळें हें जाल्लें. आतां ताका अलायन्स करपाक जाय म्हणून पिटर आल्वारीस तेन्ना हेड करताले, ताणें आपणें स्वता आपली टिकेट काडली सायडीन, आपूण कंटेस्ट करना म्हणपालो. तें सीट हाका दिलें, पिटर आल्वारेसाक. आनी 2 प्रजा सोशलिस्ट पार्टीक दिली, एक सत्तरी दिली आनी दुसरे फोण्या दिले, फोण्या काय शिरोड्या, फोण्या मे बी फोण्या दिले. अशें अलायन्स करून ताणें इलेक्शन लढलें. म्हणजे सांगपाचो मुद्दो इतलोच की पार्टी फुडें व्हरपा खातीर स्वताक कॉम्प्रोमायज केलें ताणें. आनी इतलेंच न्ही की इलेक्शन सुद्दां लढलें ना. पयलें इलेक्शन 1963 ते लढलें ना, इलेक्शन कंटेस्ट करनासतना CM जाले ते. आनी मागीर बाय इलेक्शन जावन ते मडकयच्यान निवडून आयले. सो हो अनकॉम्प्रोमायजींग, म्हणजे स्वताक कितेंय जावं पूण फुडें व्हरपाचें हें त्या टायमार आनी कोणा भितर नाशिल्लें. सगळेच प्रत्येकाक आपूण निवडून आयल्लो जाय, आपल्याक टिकेट जाय, हेच धडपड. आनी हो सर्वसेवा पार्टीचो लोकसभा इलेक्शन कंटेस्ट करूंक मेळटालें, टिकेटूय आशिल्ली, अनावन्स जाल्लें, जाय जाल्यार असेंब्ली इलेक्शनूय करूंक मेळटालें, पूण अलायन्स फॉर्ज करपा खातीर हें केलें. आनी मागीर कितें जालें, गव्हर्मेंटानूय ताका पयल्या खूब त्रास जालो. केन्नाच अशें जावना आसतलें की स्पिकरूच गव्हर्मेंटाच्या अगेन्स्ट वोट करता. असल्या परिस्थितीन सुद्दां वचचें पडलां. स्वताच्या अलायन्स पार्टनरांनीच वोट ऑफ नो कॉन्फिडन्स खूब फावटी हें केलें. तांकां दिसलें की ते तांच्या ताजेर निवडून बीन आयला. आनी नेक्स्ट इलेक्शनाक अलायन्स जावना आनी प्रजा सोशलिस्ट पार्टीक 1% सुद्दां वोट पडूना. सो सांगचें म्हणल्यार की पर्सनॅलिटीज खूब कॉम्प्लेक्स आशिल्ली. म्हणजे कशें आपूण स्वताय कॉम्प्रोमायज करता सगळ्या खातीर, लोकां कडेन पावता, अशें बारीक लोकांक मेळटा, टायम दिता, अंडरस्टँड जाता. नाही तेच, म्हणजे तुम्ही पुस्तक लिहिल्यानंतर जे काय तुम्ही आता फीचर जे सांगितले की हे जे व्यक्तिमत्व होतं भाऊसाहेब बांदोडकर, त्यांचे वेगवेगळे कंगोरे होते. म्हणजे दानशूरपणा तर त्यांच्याकडे होताच, शिक्षण त्यांचं काय मोठं झालं नव्हतं, परंतु रणनीतीमध्ये कुठेच ते मागे राहिले नाहीत. त्यांची रणनीती आता जसं तुम्ही सांगितलं की त्यांनी स्वतःची तिकीट धुडकावून अलायन्स करण्यासाठी आपली तिकीट काढली आणि प्रजा समाजवादी पक्षाला दिली आणि त्यांना निवडून, म्हणजे पीटर आल्वारीस हे खासदार त्यावेळेला नेमले. तर ह्या पद्धतीची वेगवेगळे कंगोरे असलेलं हे व्यक्तिमत्व. परंतु दुर्दैवानं असं झालं आहे की भाऊसाहेब बांदोडकरांनंतर ज्या पद्धतीनं त्यांच्या या कर्तृत्वाचा वारसा हा पुढच्या पिढीला पर्यंत पोहोचवण्याची जी काय गरज होती त्याच्यासाठी कुणीच प्रयत्न केलेले आपल्याला दिसत नाही. म्हणजे तुम्ही तसं सांगितलं की भाऊसाहेब बांदोडकरांबद्दल वेगवेगळ्या लोकांनी लिहिलं आहे, परंतु त्यांनी कसं लिहिलं की आपल्याला भाऊसाहेब बांदोडकर कसे भावले,
त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी अशा पद्धतीची पुस्तकं लिहिली, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण आढावा घेण्यासारखं असं एकही पुस्तक हे लिहिण्यात आलेलं नाही. त्याच्यानंतर सर मला आणखी एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे की आता झालं आहे असं की जे कर्तृत्व तुम्ही तुमच्या पुस्तकातनं दाखवून दिलेलं आहे, जी नवी पिढी आहे त्या नव्या पिढीसमोर भाऊसाहेब बांदोडकरांचं चित्र हे विलन म्हणून तयार करण्यात आलं. म्हणजे हीच ती व्यक्ती ज्यांना गोवा महाराष्ट्रात विलीन करायचा होता आणि नव्या पिढीला भाऊसाहेब बांदोडकराबद्दल आणखी काहीच माहीत नाही. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि हीच ती व्यक्ती ज्यांना गोवा महाराष्ट्रात विलीन करायचा होता आणि गोव्याला वाचवणारी व्यक्ती म्हणजे जॅक सिकेरा. हे असं चित्र तयार करून देण्यात आले आहे. त्यामुळे नव्या पिढीला भाऊसाहेब बांदोडकर माहीतच नाही. म्हणजे अनेकांना हे सुद्धा माहीत नाही की ओपिनियन पोल जेव्हा झाला त्या ओपिनियन पोलमध्ये लोकांनी संघराज्य म्हणजे युनियन टेरिटरीला पसंती दिली, गोवा युनियन टेरिटरी म्हणून राहिली. परंतु त्याच्यानंतर 67मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत भाऊसाहेब बांदोडकरच निवडून आले. याचा अर्थ जो ओपिनियन पोलमध्ये निकाल देण्यात आला होता तो निकाल भाऊसाहेब बांदोडकरांच्या विरोधात नव्हता. भाऊसाहेब बांदोडकरांचाही छुपा शेवटी म्हणजे ओपिनियन पोलच्या शेवटी भाऊसाहेब बांदोडकरांनाही पटलं की गोवा हे वेगळं संघराज्य राहणंच योग्य ठरेल आणि म्हणूनच तो निकालही त्याच्या पद्धतीनं आला. हे जे नवीन चित्र जे युवा पिढीसमोर रंगवलं जाते, दरवेळेला ओपिनियन पोलचा जेव्हा दिवस येतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला हा विषय हा एक अशा पद्धतीचं एक चित्र तयार केलं जातं की भाऊसाहेब बांदोडकरांनी जर गोव्याला महाराष्ट्रात विलीन केलं असतं तर आज आपली असं झालं असतं आणि गोवा राहिलाच नसता. कितपत बरोबर आहे त्यांना या सगळ्या प्रकरणी विलन म्हणून त्यांचं चित्र जे उभं केलं जातं ते कितपत योग्य आहे? एक म्हटल्यार जेन्ना महाराष्ट्रा किंवा मराठीचो इशू येता आमी ते सदांच कशे 1963च्यान पळयता. ही एक्चुली सामकी चुकीची बाजू आसा. महाराष्ट्र म्हणा किंवा मराठी आयडेंटिटी म्हणा वो इनफॅक्ट आमकां जवळ जवळ सारकें स्ट्रॉंगली पळोवंक वचत इन टर्म्स ऑफ रायटींग बीन आनी हिस्टॉरिकल आर्कायवल एविडन्स म्हणटा पळय हे आमकां 1850तल्यान स्ट्रॉंगली दिसता. कित्याक 1840सान फर्स्ट देवनागरी फॉन्ट आयले. देवनागरी फॉन्टान मागीर मराठी प्रेस आयलो आनी खुबशी अशी 1880सांच्यान पत्रकां स्टार्ट जाली. पयलो बूक आयलो गोव्याचो गोमंतकाचा प्राचीन आनी अर्वाचीन इतिहास म्हणून. सो मराठीचे खूब काम 1850सांच्यान स्टार्ट जालें आनी ताच्या पयलीं मराठीचे तशे खूब रेकॉर्ड्स आसा. दुसरी गजाल म्हणजे आमी गोंय पळयता आसतना न्ही हिस्टॉरिकली कशें आमी आतां पळयता आसतना एक गोंय पळयता ही परत चुकीची कल्पना. हांव म्हणटा दोन गोंयां आसा. एक जे आमी म्हणटा ते ओल्ड कॉन्क्वेस्ट जातून तिसवाडी बार्देस सालसेत आनी सालसेताचो आतां भाग तो मुर्मुगोवा आनी बाकीचे आसा पळय ते न्यू कॉन्क्वेस्ट. ओल्ड कॉन्क्वेस्ट आसा ते पोर्तुगीजांनी 16th सेंचुरीन घेतिल्ले. तिसवाडी 1510 बार्देस आनी सालसेत 1543 आनी बाकीचे जे पळय कॉन्सेल म्हणटाले ते तांकां आतां तालुका म्हणटात ते जवळ जवळ 1788 मेळ्ळे तांकां. सो ह्या एरियेनी तशें पळोवंक वचत न्ही जाल्यार रेकॉर्ड्स बीन खूब आमकां म्हणजे एक एकदां अशें दिसता की मराठी भाशा न्ही ती कोंकणी भाशा न्ही. सो आमकां तें कांयच म्हणूंक मेळना. आतां ह्या आमी जेन्ना मराठी आनी कोंकणी म्हणटा ह्यो हांव म्हणटा की मॉडर्न आयडेंटिटीज लँग्वेजीस ज्यो जश्यो इवॉल्व जाल्या त्यो. सो त्या टायमार कांय कळना आमकां. पूण बाय 19th सेंचुरी मराठी स्ट्रॉंगली ब्रिटीश इंडियन प्रस्थापीत जाता आनी खुबशे इंटलॅक्च्युअल मुवमेंट जे जाले जावं आयडियाज जाल्यो त्यो गोंयान न्ही बेजिकली रिलेटेड टू न्यू कॉन्क्वेस्ट ह्यो आमी बॉम्बेक नाल्यार पुण्यांक पळोवनूच जाल्यो. पुण्यान पुना सार्वजनीक सभा येता हांगा गोवा सार्वजनीक सभा सेटअप जाता. सो आमी न्ही पयलीं पासून आमी म्हणजे बेजिकली लार्जली सारस्वत समाज जो एज्युकेशनली खूब एडवान्स आशिल्लो जे पुण्याचे किंवा महाराष्ट्रांतले प्रॉमिनंट इंटलॅक्च्युअल हाडून व्याख्यानां दिताले. सो हातून आमकां सगळे कडेन इनफॅक्ट सारस्वत ब्राह्मण समाज जे मागीर गोमंत विद्या निकेतन जाता हांच्यो सगळ्यांच्यो स्पिची पळय सगळ्यांचो आढावा घेत 1850च्यान आमकां दिसूं येता की एक गोंय आनी महाराष्ट्र हें आसा पळय तेजे खूब क्लोज अशे भावनीक कितें म्हणटा हय संबंद आशिल्ले आनी अशे क्रिएटूय केल्ले की गोंय म्हणचेच महाराष्ट्र. सगळी पिरियॉडिकल्स म्हण सगळे रिलेट इवन मुंबय मराठी ग्रंथालय आनी हांगच्यो लायब्ररीज लिंक आशिल्ल्यो. सो सांगचें म्हटल्यार आमी आनी मराठी ऑल्सो हॅड इट्स ओन रोल टू प्ले.
म्हणजे हांव जशें आतां फुडें आतां म्हज्या रिसर्चान व्हरता की मराठी वॉज बेजिकली यूज टू अक्वायर पावर बाय सर्टन पीपल. कित्याक बाकीच्या एरियांनी ऑलरेडी कॅथलीक डॉमिनंट आशिल्ले, पोर्चुगीज जाणां आशिल्ले आनी तांकां कॉम्पीट करपाक इम्पॉसिबल आशिल्लें. सो बाकीच्यो एरियाज उरल्यो खंयच्यो म्हणटा ते न्यू कॉन्क्वेस्ट, अंडर डेवलप्ड लँड खूब आशिल्ले, कळ्ळें. सो आनी ह्या एरियेनी आनीक कोण वचूंक सोदनासले, पोर्तुगीजांकूय नाका आसल्यो ह्यो आनी कॅथलीक जे पळय एडमिनिस्ट्रेटर्स आशिल्ले ऑफिसर तांकांय नाका आशिल्ले. सो एंटायर पॉलिटिक्स ऑफ गोवा फ्रॉम 19th century इज टू कॅप्चर न्यू कॉन्क्वेस्ट, बोथ इन टर्म्स ऑफ लँड आनी बाकीची इन्स्टिट्यूशन्स म्हूण गव्हर्मेंट जॉब्स. इनफॅक्ट तेच डिमांड करता की आमकां मराठी शिक्षण जाय आनी मराठी शिक्षणा शिवाय जॉब दिवंक जायना, फॉर्मल एग्जाम्स घेवंक जाय. कित्याक सर्टन हिंदूंकूच सर्टन प्रॉमिनंट फॅमिलीकूच घेता. सो जशें जशें म्हणजे हांव म्हजी हें कितें की ट्रेडिशनल एलिट्स आशिल्ले आनी एक मिडल क्लास तयार जाता गोंयान जे हे डिमांड करूंक लागता. सो मराठीचें जेन्ना आमी पळयता तेन्ना तशें पळोवंक आमकां जायना, ती एक बाजू. दुसरें म्हटल्यार गोंय महाराष्ट्रान वचचें हे खुद्द खुबशे ऑर्गनायजेशनांकूय दिसतालें. नॅशनल काँग्रेस गोवा म्हूण, आझाद गोमंतक दल म्हूण, तांच्या हातूनय सदांच आसतालें की गोंय महाराष्ट्रान वचचें. थोडे म्हणटाले की ना, ते कांयच खबर नाशिल्लें तांकां कितें जावचें. सो हो प्रश्न 1961 तयार जावना जावं बांदोडकरान तयार केल्लो प्रश्न, हो हिस्टॉरिकल प्रश्न. 1890 1880 तुमी खंयचेय पेपर सेंट्रल लायब्ररीन घेवन पळया, तुमकां फक्त मराठी आनी मराठीचेच दिसतले की गोवा इज अ पार्ट ऑफ महाराष्ट्रा. सो हेच दिसता. आनी सगळे तांचे थंयचे येता, हांगा ऑथर्स येता, हांगा मागीर मराठी कॉन्फरन्सीस जाता 1930 खूब खूब जे कार्य जाता पळय ते थ्रू मराठी जाता. आनी वन कॅन नॉट डिनाय. आतां आमी कशें आमी भाशेक ब्लॅक एंड व्हायट करता म्हणून ते सगळे प्रॉब्लेम जाला, नाजाल्यार दोनूय भाशा कोंकणीन जशें ब्रिटीश बॉम्बेन जितलें काम जालें, जे आमचो कॅथलीक बारीक समाज आसा, रोमी कोंकणीन तांकां खूब आदार दिलो थंय, तशेंच हांगा मराठीचें जालें न्यू कॉन्क्वेस्टान, तातूंत बाकीच्या समाजांनी हें केलें. सो म्हणजे सांगपाचें मुद्दो म्हणजे की ब्लॅक एंड व्हायट आमी करूं शकना, एक जालें. दुसरें म्हटल्यार चडशे जे पळय हे जनरेशन आशिल्ले त्या टायमार हे ह्या तातूंतल्यान गेल्ले. सो बांदोडकराचेरूय तोच इन्फ्लुयन्स आशिल्लो. तेय मराठी जेन्ना पळय कॉन्फरन्स जाता ते पार्टिसिपेट जाता, तातूंत पयशे दिता. सो तशें ते डायरेक्टली लिंक आशिल्ले. मराठी स्कुल्सांक पयशे दिता, स्कॉलरशिप्स इन्स्टिट्यूट करता, महाराष्ट्रान खूब संस्था आसा थंय पयशे दिता. पूण ते आमी जशें म्हणटा न्ही की ते कट्टर सामके महाराष्ट्रवादी नाशिल्ले. तशें आशिल्लें जाल्यार ताजेच पार्टी पयले जेन्ना पळय टर्म आसा तांचो 1963 to 1967 तांच्या अगेन्स्टूच वोट ऑफ नो कॉन्फिडन्स जाता. तांचेच गव्हर्मेंटाचे पार्टीचे मनीस सांगता की 1963 जे पळय मतदान जालां ते विलीकरणा खातीर आनी तुमी डायरेक्टली मर्ज करपाक जाय, ते रेफ्यूज करता आनी ते कंटिन्युअसली रेफ्यूज करता आनी लास्ट मागीर आमी ओपिनियन पोलाक पावता. सो त्या टायमार तशें आशिल्लें न्ही जाल्यार डायरेक्टली मर्जर मूव जातले आशिल्ले. आनी हो निकाल सुद्दां जालो तेन्ना तेन्ना ओपनली एक्सेप्ट केले. पार्टीन तशें एक्सेप्ट करूं ना, ते ओपनली एक्सेप्ट केले. रवींद्र केळकाराचे बूक वाचत जाल्यार ते म्हणटा की ते क्रिकेट खेळटाले उमेदीन सामके. सो तशें कट्टरवादी डेफिनेटली नाशिल्ले. आनी दुसरें म्हणल्यार कशें महाराष्ट्र इज ऑल्सो अ पार्ट ऑफ इंडिया. सो ती कल्पना कशी आशिल्ली, ब्रिटीश इंडियेनूच सगळें वता. आनी दीस इज हांव कशें म्हणटा हांगा कांयच जावना म्हणून सगळे ब्रिटीश इंडियेन पावले. कल्चरल रिलेशन आशिल्ले तातूंत मागीर इकनॉमीक रिलेशनूय वाडूत गेले. सो सगळ्यांचे खूब कामाचे धंद्याचे थंय जावपाक लागले. सो तातूंत ते रिलेशन खूब क्लोज जाले. सो तशें महाराष्ट्र आनी हे ते पळोवन आमी आतांची आयडिया इम्पोज करून तशें म्हणजे आमकां डिफिकल्ट जातलें तें कळपाक. आणखी एक इंटरेस्टिंग सर गोष्ट नेहमीच माझ्या मनात एक प्रश्न येतो की त्यावेळेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना झाली, परंतु युनायटेड गोवन्स म्हणून हा जो पक्ष जो स्थापन झाला तो नेमका कशा पद्धतीने स्थापन झाला, म्हणजे तुमच्या अभ्यासात ती गोष्ट तुम्हाला काय जाणून आली की कारण काँग्रेस होतं त्यावेळेला, ही सगळी लोक खरं म्हणजे त्यावेळेला काँग्रेसमध्येही जाऊ शकली असती, परंतु त्यांनी युनायटेड गोवन्स हा एक वेगळा पक्ष स्थापन केला.
तर त्याचं नेमकं काय कारण होतं की युनायटेड गोवन्स हा पक्ष कशासाठी स्थापन झाला आणि तो वेगळा पक्ष कुठल्या उद्देशानं स्थापन झाला? युनायटेड गोवन्साचे बेजिकली एम्फसिस आशिल्लें की गोंय हें इंडिपेंडंटूच आसपाक जाय, इंडिपेंडंट आयडेंटिटी आसपाक जाय गोंयांत. इंडिपेंडंट कंट्री कंट्री अशें ना, म्हणजे आतां आमी जेन्ना पळय गोंया बद्दल आमकां फ्रिडम मुवमेंट म्हणटा तेन्ना 3 विचार मेळटा आमकां वेगवेगळे. एक विचार की गोंय भारतान विलीकरण जावंक जाय, गोवा इज अ पार्ट ऑफ इंडिया, आनी हातूंत टी.बी. कुन्ना तशे खूब प्रॉमिनंट नॅशनलिस्ट आसा. ताज्या भायर थोडे कशे आशिल्ले की डॉमिनियन स्टेटस जाय गोंयांत, अशें की आमी पोर्चुगला अंडर पूण आमी एक स्वतंत्र अशें. थोड्यांक अशें आशिल्लें की गोंय आसा तें इंडिपेंडंट जाय पूण स्टेटस क्लियर नाशिल्लो कितें. आनी दुसरी गजाल म्हणजे कशें पोर्चुगीज कोलोनियलिजम पळयत आनी पोर्तुगीजांनी ज्या ज्या हांचेर राज्य केलें, गोंय हें एकूच अशें जे देश जावंक पावलो ना. बाकीचे इस्ट टिमोर सुद्दां ल्हान राज्य आसा पळय, सावथ टोमे प्रिन्सेप, बाकीचे अंगोला, सगळीं तर राज्यां जावन पडलीं. गोंय हें तशें राज्य जावंक पावलें ना. सो गोंयांक ती सदांच 3 ह्यो बाजू आशिल्ल्यो. तातूंत एक आशिल्ली की हय की गोंय आमचें एक युनीक राज्य आसा जे ही आयडेंटिटी प्रोटेक्ट करपाक जाय. आनी ही आयडिया जवळ जवळ 1930s 1940s येवंक लागता वेगवेगळ्या कारणां खातीर. आनी ही आयडिया मागीर इव्हेंच्युअली कल्मिनेट जाता युनायटेड गोवन्स पार्टीन. डिफरंट ग्रुप्स आसता, खूब जाणांक इनसेक्युरिटी आशिल्ली, कित्याक हे चडशे आशिल्ले पळय. त्रिकाल तुमी पिक्चर पळयत न्ही जाल्यार श्याम बेनेगलाचे 1970साचे, तातूंत ह्यो कॉम्प्लेक्सिटीज कळटा. ज्यो ट्रेडिशनल एलीट फॅमिलीज आसा जांकां सदांच पावर मेळ्ळा आनी आतां स्वातंत्र्य येवन कशें कितें जातलें तांचें. सो ह्या इनसेक्युरिटींच्यानूय खूब पॉलिटिकल मुवमेंट जाले, पार्टी सेटअप जाल्यो, त्यो कॉन्सॉलिडेट जावन मागीर एक पार्टी जाली आनी गोंय एक अशें म्हणजे त्या टायमार युनियन टेरिटरी अशी आसची. गोवाची आयडेंटिटी एक वेगळी आसा आनी ती आसची म्हणून UGP हें जालें. पूण तातूंत चडशे आशिल्ले ते प्रॉमिनंट भाटकार आशिल्ले, तांच्यांनी सुद्दां लँड रिफॉर्म्स असो हाडिल्लो पूण केन्नाच लोकां पर्यंत व्हरूं ना. सो बेजिकली कशें आहा, जेन्ना भाटकारूच म्हणटा की हांव म्हजी जमीन तुमकां दिता आनी स्टार्ट करिना दिवपाक, देन इट्स अ बिग क्वेश्चन मार्क. तशें पेडण्यांनी खूब जालें. जेन्ना टिकेट मेळ्ळी काँग्रेसी, तांच्यांनी सांगलें की आय एम देअर फॉर लँड रिफॉर्म्स वीच आर इनिशिएटेड बाय काँग्रेस. तुमचे पेडणेचे बिग लँडलॉर्ड आसा ते, हय, पूण तशें जावंकूच ना म्हणून निवडूनय येवना पळय. आनी जे पोर्चुगीज गव्हर्मेंटाक लोन दिताले न्हू, इतले पावरफूल, जांकां व्हड व्हड टायटल्स दिल्ले, बॅरन म्हणा, विस्कॉन्ट म्हणा, ही सामकी हाय प्रोलिफीक टायटल्स, फ्युडल टायटल्स जी पोर्चुगलान दिल्ले, तांकां एक सादी 2-3 हजार मतां सुद्दां पडना जाली. सो UGचे तेंच जालें. बेजिकली तांकां काँग्रेसीचे हें नाशिल्लें आनी ते सायडीन चडशे फ्रिडम फायटर आशिल्ले. आनी फ्रिडम फायटरांचे तशें हेंच महाराष्ट्रूच आशिल्लें थोड्यांचे, म्हणून तांचे ते प्रॉब्लम जाता जेन्ना अनावन्स जाता. थोडे काँग्रेस ऑफिशियली अनावन्स करिना म्हणून थोडे सोडटा, काँग्रेस सोडटा, इंडिपेंडंट कंटेस्ट करता. थोडे टिकेट मेळूनय म्हणटा की ना, काँग्रेस पार्टी कॅन टेक गोवा टू महाराष्ट्र. अशे खूब जाण आसा जांची एडवर्टिजमेंट आसा पेपरांचेर. सो ह्या हातूंच्यानूच UG हें जालो आनी UGक MG फाटल्यान सेकंड हायेस्ट वोट्स पडले. सर, हे जे कॉम्प्लेक्सीस आहेत, वेगवेगळे कॉम्प्लेक्सीस जे तुमच्या अभ्यासात तुम्हाला आढळून आले, आपण आज 60 वर्ष पूर्ण करतो. हिरक महोत्सव गोवा सरकार आता साजरा करतो. तर ह्या 60 वर्षाच्या प्रवासात जे सुरुवातीचे हे कॉम्प्लेक्सीस आहेत, त्या कॉम्प्लेक्सिक्सचं सध्याचं स्वरूप काय आहे? म्हणजे ते कॉम्प्लेक्सिक्स अजूनही आहेत की ते कॉम्प्लेक्सिस हळूहळू नष्ट झालेत आणि आपण एका वेगळ्या सिच्युएशनमध्ये आलोत? कारण हे कॉम्प्लेक्सिस आपण बघतो की पुन्हा पुन्हा डोकं वर करतात. आता स्पेशल स्टेटस, गोव्यासाठी स्पेशल स्टेटस, हा स्पेशल स्टेटसचा जर आपण विचार केला तर पूर्वोत्तर राज्यांना जो स्पेशल स्टेटस दिला आहे, बिकॉज ऑफ देअर फायनान्शियल इकॉनॉमिक पद्धतीनं ती राज्य मागे आहेत, त्यांना बूस्ट देण्यासाठी हा स्पेशल स्टेटस दिला आहे. पण गोव्यासाठी जो स्पेशल स्टेटस लोक मागतायत तो फायनान्शियल नको आहे त्यांना,
तरी अजून काही लोकांना वाटतंय, जसं युगला वाटत होतं की स्वतंत्र आपलं अस्तित्व राहावं, त्या पद्धतीनं विचारानं स्पेशल स्टेटसची मागणी काय लोकांकडून होते. तर हे जे कॉम्प्लेक्सिस आहेत ते कॉम्प्लेक्सिस सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला कसे वाटतात? स्पेशल स्टेटस इशू आसा न्ही, ताका दोन बाजू आसा. एक पॉलिटिकल बाजू आसा आनी दुसरी म्हणटा ती डेमोग्राफीक बाजू आसा. डेमोग्राफीक बाजू म्हणजे कितें, आमी जेन्ना आयडेंटिटी म्हणटा, म्हणजे म्हजें हें मत की आमी जन्मजात आयडेंटिटी घेवन येना, आमी आयडेंटिटी क्रिएट करता. आयडेंटिटी अशी आसना. सो आयडेंटिटी क्रिएट करता म्हणटकूर इट इज अ पार्ट ऑफ सोशलायझेशन. आमी शिकता, आमी कोण ते आमी बाकीचे सांगता, त्या हातूंच्यान आमची ती आयडेंटिटी घडटा. आतां जालां कितें गोंयान की मायग्रेशन इतलें वाडलां, जे गोंयचे लोक भायर वचून लागल्या, रावपाक लागल्या, युरोपान लागल्या, USA कॅनडाक लागल्या, UK पोर्चुगलाक लागल्या. भायर वतकूर कितें जाता, कितलोय भायर काम केलो केन्नाच स्टेटस मेळना. आनी भायर जेन्ना पळय वता न्ही, तेन्ना तुजे जे पळय मेन हें आसा ताची चड याद जाता. कळ्ळें कितें म्हणटा? आतां फॉर एग्जाम्पल तुमकांय ल्हानपणान जालां आसतलें, म्हाका जालां स्वता. आमी गोंया भायर गेले केन्नाय, बसीन वताले पयलीं, रेल्वे मागीर आयली. बसीन गेले, अशें नॉर्थाकच्यान येता, सावंतवाडी बीन काडले, बॉर्डर क्रॉस केली ती केले, श्वास येना बरोबरच लंग्स फुलताले. झाडां बिडां सगळीं पानां बिनां सुद्दां अशीं लागची दिसताली. कळ्ळें? सो कंप्लिटली सामकें डिफरंट दिसतालें हें फिलींग बेजिकली. हें आमकां 5 दीस रावून भायर जातालें. आतां कितें जाता, हे थंयच रावल्या, थोडे येतले काय म्हणून गॅरंटी ना, थोड्यांनी मे बी सिटीजनशिपूय घेतल्या, पण रूट्स हांगा आसा न्ही. सो त्या खातीर कितें जाता की ही आयडेंटिटी जेन्ना पळय, आयडेंटिटी जाता सगळ्यांक इम्पॉर्टंट, कित्याक आमची राज्याच त्या हाचेर जाल्या, लिंग्विस्टीक आयडेंटिटीचेर, आनी कल्चरल बेज आसा ताका. सो हांकां थंय कांय स्पेस ना. कळ्ळें? ते ट्राय करता. खूब जे आमकां दिसूंक येता की UKन गोवा डे सेलेब्रेट जाता, ते आनीक कितें कितें ऑर्गनायझेशन सेटअप करता. दीस इज अ पार्ट ऑफ डेमोग्राफीक इनसेक्युरिटी. ते भायर वता, दुसरे लोक हांगा येता. कळ्ळें? सो फाल्यां तांच्या भुरग्यां खातीर गोंय उरतलें काय ना, ह्या सगळे इनसेक्युरिटीचो भाग आसा पळय, तो मागीर हे स्पेशल स्टेटस बीन हाजो डिमांड जाता. आनी आमकांय खबर आसा की NRIs डू प्ले एन व्हेरी इम्पॉर्टंट रोल वेन इट कम्स टू आयडेंटिटी ऑर रिलिजियस सेंटिमेंट्स ऑर बाकीचें कितें धार्मीक जावं कल्चरल इश्यूज आसा. सो हें कारण ताका मेन सोशल इनसेक्युरिटी आसता पळय. आनी हे लोक भायर गेल्ल्या कारणान कितें जाता, भारतांतल्यान बाकीचे येता आनी मागीर वयर कोण आसा आमी तांकां केन्नाच कांय म्हणना. बारीक बारीक जे लोक येता, जे आमकां एक्चुली जाय, घरांतलीं कामां करपाक, लेबर म्हण, आमचें घर जावचें ना, नाजाल्यार बिल्डींग जावचें ना, आमी तांकां टार्गेट करता. जे पळय व्हायट कॉलर्ड आहा ते आमकां केन्नाच दिसना आनी तांकां कांय म्हणूंकूय वचना कोण. सो ही गजाल जाली पॉलिटिक्साची. सो पॉलिटिशियन्स मागीर कितें करता की बेस निर्माण करपा खातीर हे इशू करता. आनी पॉलिटिक्स इज एंटायरली क्रिएटींग दॅट इनसेक्युरिटी न्ही, अँड ट्रायंग टू कॅप्चर ऑन दॅट इनसेक्युरिटी. सर, भाऊसाहेब बांदोडकरांची कार्यपद्धती तुम्ही अगदी जवळून अभ्यास केलेली आहे. भाऊसाहेबानंतर जे पॉलिटिकल लीडर झाले, आता फॉर एक्झाम्पल भाऊसाहेबानंतर म्हणजे तसं प्रॉमिनंटलं जर आपण नाव घ्यायला लागलो तर प्रतापसिंग राणे आहेत, ज्यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. त्याच्यानंतर मनोहर पर्रीकर आले. तर ह्या प्रतापसिंग राणे किंवा मनोहर पर्रीकर यांच्या कार्यपद्धतीत कुठेतरी तुम्हाला भाऊसाहेब बांदोडकरांचे काही गुण किंवा काही कॅरेक्टरिस्टिक काय तुम्हाला जुळतात असं वाटतं का? गोंयचे पॉलिटिक्स पळयलें न्ही जाल्यार आफ्टर बांदोडकर आमकां खूब अशें दिसून येता की जांकां पॉलिटिक्सान येवंक जाय ते पयले आपल्याक भाऊ म्हणून घेता. सो म्हणून हांवें बुकांनी म्हटलां की भाऊआयजेशन ऑफ गोवाज पॉलिटिक्स. सो भाऊ भाई ही कल्पना आसा पळय, इट लार्जली कॅप्चर्स ऑन कॅरिस्मा ऑफ बांदोडकर. आनी प्रतापसिंग राण्यांच्या हातून आमकां चड दिसना, पूण मनोहर पर्रीकाच्या हातून ते प्रेजेंटेशन आमकां डेफिनेटली दिसता की
ते बांदोडकरा नंतर आपुणूच प्रॉमिनंट लिडर म्हणून असे कॅरी करताले आणि तसे प्रेझेंट करताले. ॲब्सोल्युटली. आम्ही तर बघितलं की त्यांचे जे अगदी जवळचे जे लोक आहेत मनोहर पर्रीकरांचे, ते त्यांना कधीच भाई म्हणत नव्हते, ते मनोहरच म्हणायचे. पण सर्वसामान्य माणूस मात्र भाई 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 करायचा. सर ते भाई किंवा भाऊ आणि भाजपाच्या एकंदर स्थापनेपासूनच्या गोष्टीचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की भाजपाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्यांनी श्रीपाद भाऊ म्हणजे त्यांना भाऊ ही पदवी दिली, मनोहर भाई म्हणजे त्यावेळेला त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते, रमाकांत खलप, ते भाई, त्यामुळे त्यांनी प्रतिभाई तयार केला, तिथे प्रतिभाऊ तयार केला. तर तुम्ही जसं म्हणतात की भाऊ भाई ही जी ज्या उपाधी आहेत त्या राजकारणात खूप महत्त्वाच्या आहेत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी. सो तशा पद्धतीनं त्याचा उपयोग झाला असेल कदाचित. सर तुम्ही डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्रीचे प्रोफेसर आहात. डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री आपल्या गोव्याच्या बाबतीत सर माझी नेहमीच एक निरीक्षण असतं की जसं भाऊसाहेब बांदोडकरांच्या बाबतीत आपण बघितलं की त्यांचं खरं व्यक्तिमत्व हे नव्या पिढीपर्यंत पोचलंच नाही. आता जसा तुम्ही इतिहासाचा उल्लेख केला तसा खरा इतिहास गोव्याचा हा नव्या पिढीपर्यंत पोचलाच नाही. म्हणजे गोव्याचा इतिहासच मुळात इतका कॉम्प्लिकेट आहे. म्हणजे 450 वर्षाची पोर्तुगीज राजवट एवढ्यापुरतीत हा इतिहास मर्यादित नाही, त्याच्यापूर्वीही अनेक राजवटी होऊन गेल्या. तरीही 450 वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतही तुम्ही जसं सांगितलात की न्यू कॉन्क्वेस्ट ओल्ड कॉन्क्वेस्ट ह्याचा वाद आहे. त्याच्यानंतर शिवजयंतीच्या निमित्तानं अलीकडेच एक वाद झाला, कलंगूटमध्ये विरोध झाला. त्याच्यानंतर मी आणखी एक पुस्तक वाचलं, त्याच्यात माझ्या अशा लक्षात आलं की शिवाजी महाराजांच्या वेळेला म्हणजे पोर्तुगीजांनी संपूर्ण बारदेस तालुक्याचं ख्रिस्तीकरण केलं होतं 100%. आणि ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आली की बारदेस तालुक्यात अशा पद्धतीनं अत्याचार सुरू आहे आणि शिवाजी महाराजांचं गोव्यात येण्याचं पहिलं कारण हे बारदेस स्वारी होतं. आणि मग कुठेतरी असं लक्षात गेलं की इतिहास हा पुसला जाऊ शकत नाही, त्याचे कुठे ना कुठेतरी पडसाद. तर हिस्ट्रीचे प्रोफेसर म्हणून जेव्हा तुम्ही नव्या पिढीसमोर जेव्हा तुमचा संवाद होतो ॲज अ स्टुडंट आणि प्रोफेसर, तर तुम्हाला काय वाटतं की आपले जे स्टुडंट आहेत गोवन हे इतिहासाबद्दल त्यांना आवड आहे का, किंवा त्यांची नेमकी मानसिकता कशी काय या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची? आता तुम्ही एवढं असं एक खूप महत्त्वाचं पुस्तक लिहिलं आहे, या पुस्तकावरती तुमच्याकडे कोण विद्यार्थी आलेत का सर हे पुस्तक काय आहे म्हणजे, किंवा वाचून त्यांनी तुमच्याकडे प्रतिक्रिया व्यक्त केला, असा काय अनुभव किंवा असं काय तुमच्या बाबतीत घडलं का? तसे रिस्पॉन्स खूप बरो आयला, रिव्ह्यूजय खूप आयल्या. बूक आता फॉर्मली रेफरन्स बूक म्हणून आसा, इंडियनूय आसा आनी अब्रॉडूय आसा. सो बुकाक तसो रिस्पॉन्स बरो मेळ्ळा आनी बूक जावन आतां खूब जाण 7-8 जाण कामूय करता गोंयाचेर. थोडी एकटी हैदराबादान एमफील केल्ली स्टुडंट ते बूक वाचूनच गोंयान आयले आनी ती फ्रिडम मुवमेंटाचेर काम करता, गोवाज फ्रिडम मुवमेंटाचेर हे करता. म्हणजे जे बारीक फ्रिडम फायटर आहा तांचे रोल एक्नॉलेज करूना, सो तांचेर काम करता. सो खूब हें जालां बेजिकली. आनी इतिहासा कडेन पळोवपाचो एक दृश्टिकोण आसता, न्यू इनसायट्स येता. आमी कशे इतिहास खूब भशेनी पळोवंक मेळटा. एक पास्ट जालें न्ही, जाली ती घटना अशीच जाली आनी अशीच काडूंक मेळना आमकां ती, ताका वेगवेगळ्यो बाजू आसता. आनी गोंयच्या इतिहासाच्या बद्दल सांगपाचें म्हटल्यार मेजर प्रॉब्लम, आनी हाजेरूच काम करता हांव आतां, जाता कशें आमी सगळें आपमाप पोर्तुगीजांचेर थाप अशें करता. सो सगळी कडेन कितें जाता, एक म्हटल्यार 450 वर्सां पोर्तुगीजान राज्य करूना, एक गजाल जाली. दुसरी म्हटल्यार ओल्ड कॉन्क्वेस्ट म्हणटा तिसवाडी बार्देस सालसेत 90% कॅथलीक आशिल्ले आनी थंयच पोर्चुगीज प्रभाव चड आशिल्लो. बाकीचे एरिया आशिल्ल्यो त्यो न्यू कॉन्क्वेस्ट जाल्यो 1788च्यान. सो ह्यो दोन वेगवेगळ्यो बाजू आसा. सो 450 वर्सां तशें राज्य करूना तांच्यांनी. सेकंडली तुमी गॅझेट ओपन करा, 1840च्यान गॅझेट आसा. तुमी गॅझेट ओपन करीत जाल्यार व्हडले एडमिनिस्ट्रेटर सोडीत जाल्यार नांवां पळया कोण आसा ते, जाल्यार तुमकां अशें दिसून येतलें की पोर्तुगीज राज्यूच करिना. म्हणजे बेजिकली राज्य करना म्हणजे कशें जाता की जेन्ना पळय भायल्यान येवन कोण राज्य करता, ब्रिटीश इंडियनूय तशेंच जालें. बेंगॉलीज वर एंटायरली डॉमिनेटींग एडमिनिस्ट्रेशन. सो हांगा एडमिनिस्ट्रेशन कोण चलयताले, लोकल लेवलाचेर आशिल्ले ते लोकल एलिट्सूच आशिल्ले न्ही. आमचो प्रॉब्लम कितें जाता, आमी पोर्तुगीज वायट व्हायलन्स हे सगळें म्हणटा आनी हांगा कितें चलता तें आमी पळयच ना. सो बेजिकली आमची हिस्ट्री अशी जाल्या जातून लोकूच ना, फक्त ते अत्याचारांनी पोर्तुगीज आसात. सो आमी ते व्हायलन्स पळयता आनी क्रिएट केल्या
आनी बाकीचे कितें लोकल लेवलाचेर जाता तें कळच ना आमकां. सो जें हांव आतां बेजिकली हें करता, म्हजो भाग आसा, जातून प्रत्येक समाज धडपडटालो, स्कुलां सेटअप करतालो, आपल्याक नवीन नवीन आयडेंटिटी क्रिएट्स करताले, एडमिनिस्ट्रेशनान जागा मेळपाक हें करताले. म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ पॉवर इन पॉलिटिक्स. आपल्या कडेन कशें पावर येवचो आनी आपूण कशें डॉमिनेट जावचें हाजो भाग तो. जातून एक दोन समाजांनी बाजी मारली, फुडें गेले, हें आमी केन्नाच हें करना, कित्याक आमकां कोण कांय दिसना. आनी पोर्चुगीज थोडेच आशिल्ले सगळे कडेन. आनी सामाजीक लेवलार, बारीक लेवलार पळयत जाल्यार लोकांक तिडक पोर्तुगीजांची थोडीच आसा, ते एडमिनिस्ट्रेटर्स कोण आसा तांची तिडक आसा. सो तुमी विचारता आसतना गांवांत वतकूर तुमकां क्लियरली कळटा. सो हो जो पळय मेजर प्रॉब्लम आसा तो हांव बेजिकली आर्ग्यू करता म्हज्या चडशा रिसर्चांनी की आमी ते काडून उडोवपाक जाय. आनी इनफॅक्ट जो पळय बारीक समाज सुद्दां आसा न्ही, आमी रेजिस्टन्स म्हणटा पोर्तुगीजाच्या अगेन्स्ट बंड केले. बंड सुद्दां ते केले कशें आसा, पोर्तुगीजाच्या अगेन्स्ट बंड केल्यारूच ताका बंडाचें रूप येता, हरशीं येना. बारीक समाज पोर्तुगीजाच्या अगेन्स्ट बंड कित्याक करतलो? जो ताज्या वयर ऑफिसर आसा, जो गोंयचो आसा, ताज्या अगेन्स्ट बंड करतलो न्ही. सो जेन्ना आमी पोर्तुगीज काडून उडयतले तेन्ना आमकां बारीक समाजाची धडपड दिसतली. सो हांव आतां बेजिकली तें करता की सगळ्या हातूंच्यान जो बेजिकली गोंयचे लोकांक हाडूंक सोदता हांव गोंयचे हिस्ट्रीन. पोर्चुगीज आसात, हांव तांकां काडना, कित्याक तांच्या हातूंच्यान इन्स्टिट्युशनल चेंजीस जाल्यो आनी त्या चेंजीसान बाकीचे लोक कशे धडपडटा आनी कशे आपलो पावर प्रस्थापीत करूंक सोदता हें हांव बेजिकली कॅप्चर करूंक सोदता आतां. आनी हेंच जाल्यार हांव डेफिनेटली शेअर करता मागीर तुमचे कडेन. तर आपल्यासोबत आज होते पराग परब सर. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ही माहिती आपल्याला करून दिलेली आहे की बेसिकली गोव्याचा इतिहास, गोव्याची एकूणच त्यावेळची सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती याला खूप महत्त्व आहे. कारण ज्या पद्धतीनं गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर एका कमी दर्जाच्या समाजातून वर आलेलं हे नेतृत्व, आणि या नेतृत्वापुरतीच हा विषय मर्यादित नाही, तर त्यावेळेला या ज्या कमी दर्जाचे जे समाज होते ते प्रत्येक समाज हा आपापल्या पद्धतीनं आपल्या समाजाला उत्तेजन देण्यासाठी, आपल्या समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी धडपड होतं. जसं आता सरांनी सांगितलं, आपण प्रत्येक गोष्ट ही पोर्तुगीजाशी संबंधित लावू शकत नाही. प्रत्येक समाज हा आपापल्या पद्धतीनं काम करत होता, आपापल्या पद्धतीनं संघर्ष करत होता, आणि या संघर्षातूनच, त्यांच्या या कामातूनच आजचा हा समाज घडलेला आहे. तर या भाऊसाहेब बांदोडकरांच्या जयंतीनिमित्तानं ही आपल्याला संधी मिळाली आज सरांबरोबर बातचीत आणि हा संवाद करण्याची. सर, तुमचे खूप खूप आभार, आणि तुमच्या पुढच्या प्रोजेक्टला आमच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच पद्धतीनं हा सरांचा नवीन प्रोजेक्ट प्रत्यक्षात येऊ आणि त्यातूनही या अशा अनेक गोष्टी आमच्यापर्यंत पोचवू अशी इच्छा मी व्यक्त करतो आणि सरांचे आभार मानतो. थँक्यू सर.